श्री एकविरा देवी महात्म्य. सर्वमंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. श्री एकविरा देवे नमः. ओम नमो श्री गजवदना. श्री गणराया गौरी नंदना विघ्नेशा भवभय हरणा नमन माझे साष्टांगी. नंतर नमिली श्री सरस्वती ब्रह्मकुमारी विनावती जगन्माता भगवती विद्यादात्री विश्वाची. नमन तैसे गुरुवरा सुखनिधान सद्गुरुराया स्मरून त्या पवित्र पाया चित्तशुद्धी जाहली. थोर ऋषीमुनी संतजन बुधगण आणि सज्जन करुणितयासी नमन ग्रंथरचना आरंभिली. जगजननी एकविरा माता नवसाला जी पावते भक्ता तिचे महात्म्य वर्णितो आता म्हणे भक्त मिलिंद माधव. आदी माया जी आदिशक्ती 108 तिची पीठे असती त्यातील एकविरेची उत्पत्ती अतर्क अलौकिक असे. आधी तिने केले तपाचरण प्रसन्न झाले पंचानन तिला त्यांनी दिले वरदान तेच आता सांगतो. योग्य वेळी या भूतलावावर इक्ष्वाकू वंशी रेणुराजेश्वर त्याचे घरी तुझा अवतार होईल जाण निश्चय. नाम तुझे रेणुका असेल 5 पुत्र तुला होतील एकवीर पराक्रमी त्यातील मोनी म्हणतील एकवीरा. दुसरी कथा सुंदर प्रचलित आहे पूर्वापार तीही ऐकावी सादर पुण्य लाभले श्रोत्यांशी. दक्ष प्रजापतीने केला यज्ञ पार्वतीस नव्हते आमंत्रण तरी ती स्वतः होऊन माहेरी जावया निघाली. अनाहुताला नसतो मान शंकराला हे ठाऊक पूर्ण. पुढची कथा आधीच जाणून शंकर तिला म्हणाले जर तेथे भलते झाले काही शेवटचीच आपली भेट ठरेल ही मग तू कोठे भेटशील तेही सांग आत्ताच पार्वती. तेव्हा शिवासी म्हणे सती एकविरा अवतार घेईन पुढती भेटीन मग सह्याद्रीवरती चिंता त्याची करू नका. महाराष्ट्राच्या वीरभूमीत सह्याद्रीच्या थोर कुशीत इंद्रायणीच्या खोऱ्यात कार्ला नामे स्थान असे. आता ज्याचे कार्ला नाव तेच प्राचीन विहार गाव. आठवणी शिवाचा सद्भाव एकविरा तेथे प्रगटली. लगतच असतील बौद्ध लेणी सुंदर कोरीव अत्यंत देखणी तशाच एका अखंड शिळेतुनी एकविरा प्रगट झाली. अनेकांना दृष्टांत झाला देवी पावते नवसाला ऐसा असंख्यांना प्रत्यय आला भक्तांची रीघ लागली. वाव नसे तेथे प्रदक्षिणेला पुढे सभा मंडप भव्य बांधिला. 2000 वर्ष झाली या गोष्टीला दरवर्षी महोत्सव होत असे. जागृत असे हे देवी स्थान म्हणी नम्र होऊन आपण देवी चरणी करू वंदन स्तुती सुमन वाहूया. हे एकविरे जननी तू एकनाथांची कुलस्वामिनी असंख्य नरनारी तव भजनी आनंद समाधी अनुभविली. देवेज्ञ ब्राह्मण सोनार कायस्थ प्रभू भंडारी कासार कोळी ब्राह्मण आदी अपार त्यांची तू कुलदैवता. शुद्ध सप्तमी पासून चैत्रात सतत पौर्णिमेपर्यंत जत्रा भरते अहोरात्र सोहळा काय वर्णावा. देवी बससी तू पालखीत जासी येती मिरवित मिरवित डोंगराखाली देवघर खेड्यात आपल्या प्रिय माहेरी. तेव्हा त्या मिरवणुकीत वारी येती अंगात देवी तुझ्या उत्सवात आनंदी आनंद होत असे. कोणी येती नवस बोलाया कोणी येती नवस फेडाया कोणी मागणे मागाया चरणी मस्तक ठेविती. ब्रह्मदेव जेव्हा वेद विसरला माते तुला तो शरण आला तेव्हाच आठवले वेद तयाला ऐसे थोर सामर्थ्य तुझे. जे कोणी तव भक्त असती त्यांच्या मनकामना सफल होती ऐसी आहे तुझी ख्याती म्हणून शरण आलो मी. देवते माझी इच्छा असून मनासारखे भजन पूजन घडत नाही माझे हातून याची खंत वाटते. पोटासाठी रात्रंदिन कष्ट उपसतो मोठे लहान व्यवहार करिता दैनंदिन अपराध घडती अनेक.
मी आहे अज्ञ पामर, मतिमंद पापी फार, तू आहेस थोर उदार, उद्धार माझा करावा. एकविरा तीच रेणुका, रेणुका तीच यल्लम्मा देखा, अमुकच मोठी ऐसा हे का, धरू नये कोणीही. आदिशक्ती देवी पार्वती, तिच्यात या साऱ्या मूर्ती, स्थळकाळ परत्वे, चरित्र ती भिन्न भिन्न भासती. सच्चरित जे रेणुकेचे, तेच महात्मे एकविरेचे, साम्य त्यात यल्लम्माचे, भेदाभेद नसे मुळी. एकविरा माता कारला डोंगरी, मुख्य रेणुका आहे माहुरी. यल्लम्मा सौंदत्तीच्या टेकडीवरी, शक्तिपीठे प्रख्यात ती. चैत्री अश्विनी मार्गशीर्षाला, देवीचा या भरतो मेळा, भक्तजन होती तेथे गोळा, दूर दूर प्रांतीचे. रेणुका चरित्रनामे एक ग्रंथ, लिहिला आहे तामिळ भाषेत, कथा भाग मात्र त्यात आहे थोडा वेगळा. रेणुका देवी दक्षिण भारती, प्रिय देवता द्रविडांची ती. तिला अक्का अद्वैतचार म्हणती, अपभ्रंश एकविरेचा. रेणुकेची उत्पत्ती वेगळी आहे महाभारती, कमळापासून झाली ती म्हणी नाव कामला. सोमप राजा तिचा पिता, रेणू राजा तिचा भ्राता, ऐसे त्या ग्रंथी म्हटले असता, संभ्रमी मन पडत असे. कालिका पुराण नामे ग्रंथ, वेगळा आहे वृत्तांत, म्हणे विदर्भ राजाच्या कुळात रेणुका देवी जन्मली. रेणुका चरित्राला नाही पार, ते एक मोठे कोडेच खरोखर, कथा कहाण्या अपार, अनेक इतिहास लिहिती. मते मतांतरे पाहू नये, वादविवादात शिरू नये, तशाने आशंका मनात येते, खरे खोटे कोणते. कथा असोत असंख्य, स्वरूपी असोत अनेक, शक्ती तत्व एकच एक, तेच आपण वंदावे. सर्व परिचित आहे जी कथा, तीच आपण ऐकावी आता. भक्तिभावे श्रवण करता, पुण्य लाभ होत असे. कान्यकुंज नामे नगरीत, रेणू राजा होता राज्य करीत, त्यासी नव्हता एकी सुत, यास्तव दुःखी होता तो. त्याने पुत्र कामेष्टी यज्ञ केला, तेव्हा एक चमत्कार झाला, पुत्र न होता तयाला, कन्याच एक जाहली. रेणू राजाची ती कन्यका, यास्तव म्हणती तिला रेणुका, प्रिय झाली सर्व लोका, दिव्य रूपा आगळे. वर्षा मागून वर्षे गेली, रेणुका पुढे वयात आली, पित्याला चिंता लागली तिच्या शुभ विवाहाची. मग त्याने काय केले, तिचे स्वयंवर मांडले, राजे रजवाडे समस्त जमले, ऋषीमुनीही अनेक. जमदग्नी नामे एक तापसी, आला होता स्वयंवरासी, त्याला पाहून रेणुकेसी प्रीती उत्पन्न झाली. तेजपुंज पिळदार, भव्य दिव्य शरीर, व्यक्ती महत्व ते उठावदार, रेणुकेला आवडले. रेणुकोणी ती पुष्पमाला, जमदग्नीच्या घातली गळा, पाहुणी ती सुखद सोहळा, स्वर्गी देव आनंदिले. लगेच मग रेणू राजाने शुभदिनी शुभ मुहूर्ताने, लग्न लाविले थाटाने, कन्या ऋषी सारपिली. गौरी हराचा जोडा शोभला, त्यांचा संसार सुरू झाला, शोभा आली तपोवनाला, कामधेनू होती आश्रमी. हा म्हणता वर्षे गेली, रेणुकोला 5 मुले झाली, एकाहून एक भाग्यशाली, मातृपितृ भक्त ती. वसुमंत सुषेण, वसु चौथा तो विश्वावसु, 5वा धारण करी परशु, अवतार 6वा विष्णूचा. त्या 5ही पुत्रात परशुराम हा कनिष्ठ सुत, परंतु वसिष्ठ पराक्रमात त्रिलोकी प्रसिद्ध झाला. पुढे एकदा एके दिवशी नित्याप्रमाणे स्नानासी, रेणुका गेली नदी तीरासी, विचित्र दृश्य देखिले. त्याचवेळी त्या नदीत गंधर्व आपल्या स्त्रियांसहित जलक्रीडा होता करीत, अनंग रंग चालती. त्यांचे उत्तान्न प्रेम चाळे, पाहुणे तिचे डोळे दिपले, मनात अनंत विचार आले, फक्त एक क्षणभरी. म्हणे मी हे काय पाप केले, परपुरुषाचे रतिरंग पाहिले, प्रतिव्रतेला हे न शोभले, महत पाप घडले हे. मग ती भयभीत होऊन जलपात्रे डोईवर घेऊन परत आली निज सदनी, झपझप अपराधी मनाने. तेव्हा अंतर्ज्ञानी जमदग्नी समजले सर्व प्रकार मणी, पत्नीशी पाहताच क्षणी क्रोधायमान झाले. म्हणाले मी तापसी ऋषी, सदा सर्वदा वनवासी, आधीच कोणाविषयी लंपटासी, वरावयाचे होते तू. गंधर्व स्त्रियांची वस्न आभूषणे, तोच तुला भूल पडे, क्षणात तुझी मती चळली, हवेसे ते सुख वाटले. तलम वस्त्रे रत्नांभरणे, नरम गाद्या गिरद्यावरती लोळणे, ही थोड्या मोठ्यांची लक्षणे,
मी आहे एक भिकारी. वैभव तुला जे हवे वाटते नाही मिळणार ते कधी येथे. जा खुशाल वाटेल तेथे राजविलास भोगाया. असती तू शूद्र पापिणी तुझे तोंड पाहता क्षणी अनंत पातकाचा धनी होईल तो पाहणारा. आत्ताची आत्ता जा इथून चालती होय आश्रमातून. पुन्हा न दावी तुझे वदन चल जा हो चालती. तेव्हा धरुणी पतीच्या पाया म्हणे सती मी तुमची जाया. पतिदेव आम्हा आहात सदया अपराध पोटी घालावा. नकत घडली आहे चूक क्षमा करा मला अनेक. त्याचा न वाटे मला धाक परी दूर नका लोटू. जमदग्नी प्रचंड रुद्रावतार त्याचा क्रोध झाला आणि वार. न द्रवता त्याचे अंतःकरण क्रोधाग्नी थोर भडकला. ज्येष्ठ सुताला बोलाविले रेणुकेचे कृत्य वर्णिले. आणि अखेर म्हणाले शिरच्छेद करी हिचा. पुत्र म्हणे मातृहत्या करणे म्हणजे घोर पातकांचा धनी होणे. सहस्र वर्षे नरकात पडणे मुक्ती नाही तयाला. ऐसे असता शास्त्र वचन हे दुष्कृत्य महादारुण. होणार नाही माझे हातून क्षमा तात करावी. पित्याने त्याला शाप दिला तो क्षणात भस्म झाला. इतरांचाही तोच प्रकार झाला. उरला परशुराम तो. परशुरामाला पेच पडला काय करावे कळेना त्याला. इकडे आड तिकडे विहीर. पितृ आज्ञा प्रमाण मानून मातेचे शिर टाकिले छाटून. तेव्हा शांत झाले जमदग्नी म्हणाले धन्य सुपुत्र तू. तुझवरी झालो मी प्रसन्न काय हवे ते मागून घे. पित्याचे उद्गार ऐकून परशुराम झणी बोलला जिवंत करा माझे भाई. सजीव होऊ दे माझी आई. दुसरे मजला नको काही दान द्यावे एवढे. तथास्तु म्हणाला जमदग्नी. पाचही व्यक्ती बसल्या उठोनी. अगणित घटना आली घडोनी. आनंदी आनंद झाला. पुढे मग सहस्रार्जुनाने कामधेनूच्या लोभाने जमदग्नीला मारिला त्याने. परशुरामाने सूड घेतला. कथाभाग पुढचा सर्वांच्या आहे परिचयाचा. विस्तार टाळावया ग्रंथाचा संक्षेप येथेच घेत असे. रेणुका एकविरा देवी सदैव मजवरी कृपा असावी. आम्हा सर्वांना सुखी ठेवा आयु आरोग्य लाभावे. चिंता दारिद्र्य क्लेश यांचा करावा नाश. शत्रुपीडा आणि बहिर्वास दूर करी हे देवते. घरी दारी देशी परदेशी जाईन मी ज्या ज्या स्थळासी. तू असावीस माझ्या पाठीशी रक्षण माझे करावे. यश मिळावे विद्येत बरकत असावी धंद्यात. पाप विचार न येवो मनात कुटुंबीय मंडळी सुखी असो. हजार अपरात रात्रंदिन घडती नित्य माझे हातून. क्षमा याचना करया जाण तव चरणी धाव घेतली. मी आहे तुझे लेकरू नको माझा अव्हेर करू. तुझ्या विन कोणा हाक मारो आई धाव पावगे. साधो स्वार्थ आणि परमार्थ श्रम माझे न जावो व्यर्थ. प्राप्त हो चारी पुरुषार्थ वरदान हेची देई तू. घरी नांदो सुख शांती संतती संपत्ती हो प्राप्ती. जगात वाढो सत्कीर्ती धन्य धन्य म्हणून. एकविरे तू देवी अंबा तूच त्रिनेत्रा जगदंबा. विश्वाधारा तूच प्रारंभा आदी अंत नसे तुला. रमा शारदा शुभकांता भगवती कालिका दुर्गा शांता. कालरात्री तू जगन्माता नावे तुझे रूपे अनेक. अग्नी वायू इंद्र वरुण सर्व देवता तुझ्या आधीन. तव आज्ञेचे करती पालन सर्वश्रेष्ठ देवी तू. वंदिती तुला देव देवता सर्वमान्य असे तुझी श्रेष्ठता. तुलाच माझी आता चिंता योगक्षेम सुखे चालवी. निर्विघ्न हो ऐहिक जीवन तुझ्या कृपेचे कवच घालून. सदा सर्वदा करावे रक्षण आदी व्याधी पासोनी. सदा घडावे तुझेच चिंतन न हो कधी तव विस्मरण. अंती लावो सद्गती धन हेची माझी विज्ञापना. जय जय देवी एकविरा जय जय देवी विश्वाधारा. तुझाच आम्हा आहे आसरा देई थारा तव चरणी. देवी तू अशी उदार तव कृपेचा देई आधार. घेऊन आमुचा कैवार अभय द्यावे आम्हासी. जय जय हे भवमोचिनी जय जय सत्यानंद स्वरूपिणी. जय जय अनेक शस्त्रधारिणी देवी माते नमस्तुते. महात्म्य तुझे अजोड नाम अमृताहुनी गोड. अखंड तुझ्या चरणाची जोड व्हावी हीच प्रार्थना. जो करील हा ग्रंथ पठन नित्य सांज सकाळ जाण. त्याची दृढ श्रद्धा पाहून एकविरा माता प्रसन्न होत असे. शके 1858 साली चैत्र मासी कृष्ण पक्षी नवमी गुरुवार दिवशी
ग्रंथ पूर्ण झाला हा. श्री एकविरा देवी अर्पणमस्तू. शुभम भवतु. ओम शांती शांती शांती.